प्रभू येशू ख्रिस्ताने जगाला एक आगळीवेगळी शिकवण दिली। त्यामधील एक महत्त्वाचा त्याच्या शिकवणुकीचा मुद्दा म्हणजे नम्रता। असं म्हणतात की ह्युमिलिटी इज द यार्डस्टिक ऑफ स्पिरिच्युअलिटी। आपल्या अध्यात्माचं जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आपण किती नम्र आहोत ह्यावर ते अवलंबून आहे। आजच्या देव शब्दामध्ये आपल्याला नम्रतेविषयी बोध करण्यात आलेला आहे। नम्रतेविषयी बोलताना अब्राहम लिंकन यांचं एक उदाहरण नेहमी डोळ्यासमोर येते। अब्राहम लिंकन हे जेव्हा निवडून येणार होते तेव्हा एक त्यांचा विरोधी होता आणि त्या विरोधी व्यक्तीने त्यांना एवढा विरोध केला आणि जगजाहीर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा अब्राहम लिंकन हे जिंकून आले। जिंकून आल्यानंतर हा जो त्यांचा विरोधी होता त्याला जणू काही पेचात पडल्यासारखं झालं, परंतु अब्राहम लिंकनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर त्याला जवळ केलं आणि 1862 मध्ये अमेरिकेचं जे युद्ध झालं त्या युद्धाचं सेनाप्रमुख म्हणून किंवा जी प्रमुख जबाबदारी होती ती त्याच्यावर सोपवली। जेव्हा त्याला ही जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा त्याला खूप बरं वाटलं आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पडून त्यांनी युद्ध जिंकलं। युद्ध जिंकल्यानंतर अब्राहम लिंकन यांनी त्यांना त्याच्या कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचं पद दिलं आणि 1865 मध्ये 3 वर्षानंतर जेव्हा अब्राहम लिंकनला मारण्यात आलं तेव्हा ही व्यक्ती अब्राहम लिंकनच्या बाजूला उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं की अब्राहम लिंकन यांनी इतिहास घडवला। नम्रतेने अब्राहम लिंकनने ह्या माणसाला जिंकलं म्हणून त्यांनी अब्राहम लिंकनविषयी उद्गार काढले की जगाच्या इतिहासामध्ये असं नेतृत्व आम्ही पाहिलं नव्हतं। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे नम्रतेमध्ये समोरच्या व्यक्तीला जिंकण्याची शक्ती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आजच्या पहिल्या वचनामध्ये बेनसिराच्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जी व्यक्ती नम्र असते तिला परमेश्वराच्या कृपेचा दयेचा अनुभव येतो आणि परमेश्वर तिच्यावर जणू काही आशीर्वादाचा वर्षाव करतो। आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये हिब्रू लोकांस लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध केलेला आहे की जर आपण नम्रतेने वागलो तर आपण आपलं जे ध्येय आहे म्हणजेच नवीन यरूशलेम म्हणजेच स्वर्गीय राज्य त्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल। आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 2 दाखल्याद्वारे नम्रतेचं महत्त्व आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जेव्हा आपल्याला आमंत्रण असेल तेव्हा आपण प्रमुख ठिकाणी न बसता मागच्या ठिकाणी बसावं की जेणेकरून घरजणी येऊन आपल्याला पुढे नेईल आणि आपल्याला आपला सन्मान करील। प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगतो की जेव्हा आपण मेजवानी द्याल तेव्हा आपण केवळ आपले मित्रपरिवार, आपले जवळचे, आपले कुटुंबीय ह्यांना न बोलवता जे गरीब आहेत, जे गरजवंत आहेत, जे आपल्याला बोलू शकत नाहीत अशांचा देखील आपण विचार करून त्यांना आमंत्रित केलं पाहिजे। स्तोत्रकार स्तोत्र 68 मध्ये आपल्याला हाच संदेश देत आहे की परमेश्वर गरिबांच्या बाजूने कसा लढतो आणि परमेश्वर गरिबांच्या तारणासाठी कसा प्रयत्न करीत असतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे जेव्हा आपण नम्रतेने दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा निश्चितच परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात। मात्र आज जगामध्ये गर्व, अहमपणा ह्याचं उदाहरण आलेलं आहे। ह्या पार्श्वभूमीवर अध्यात्म आपल्याला शिकवतं की आपण नम्र झाले पाहिजेत। संत पौल फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 2 मध्ये आपल्याला आठवण करून देतो की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर असून परमेश्वर समान राहणे हे त्याने पसंत केलं नाही, तर तो परमेश्वर असून मानव झाला। आपल्या तारणासाठी त्याने मानवी रूप धारण केलं। इतका तो नम्र झाला, इतकं त्याने स्वतःला रिक्त केलं। म्हणजेच नम्रता ही एक दुर्बळपणा नाही तर नम्रतेमध्ये शक्ती आहे, नम्रतेमध्ये सामर्थ्य आहे। हेच प्रभू येशू ख्रिस्ताने
आपल्याला दाखवून दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नम्र असतो तेव्हा आपण निश्चितच परमेश्वरावर अवलंबून राहतो. परमेश्वर आपला तारणार आहे याचा अनुभव आपल्याला येतो आणि मग परमेश्वराला प्रथम स्थान देणे हे आपल्याला पसंत पडते. आपण परमेश्वराला प्रथम स्थान देऊन त्याच्या कृपेचा त्याच्या दयेचा अनुभव घेत असतो. आपण सध्या नवेनाच्या काळामध्ये आहोत आणि या नवेनाच्या काळामध्ये आपण पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आहे. पवित्र मरिया ही देखील नम्रतेसाठी आपल्याला उत्तम असं आदर्श आहे. पवित्र मरियेला देवदूताने सांगितलं की तू प्रभूची माता होणार आहे, परमेश्वराच्या पुत्राची माता होणार आहे. तरी पवित्र मरिया नम्रतेने कबूल करते की मी दासी आहे. तशाच प्रकारे परमेश्वराने आपल्याला अनेक गुण दिलेले आहेत, परमेश्वराने आपल्याला अनेक देणग्या दिलेल्या आहेत. या सर्वांचा विचार करीत असताना आपण पवित्र मरियेप्रमाणे सतत उद्गारले पाहिजे की मी प्रभूची दासी आहे. आणि प्रभूच्या दासत्वामध्ये जेव्हा आपण वाढतो, म्हणजे जेव्हा आपण लीन होतो, नम्र होतो, जेव्हा आपण परमेश्वराचा गौरव करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला उंचावत असतो, असं आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आज प्रभूच्या वचनावर चिंतन करीत असताना नम्रतेमध्ये वाढण्यासाठी आणि नम्रतेद्वारे सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. नम्रता ही एक अध्यात्माचा महत्त्वाचा अंग आहे हे आपण लक्षात ठेवून नम्रतेमध्ये वाढण्यासाठी आपण प्रयत्न करूया. प्रभूकडे त्यासाठी प्रार्थना करूया.